हॅलो फ्रेंड्स, मॉम्स मॅजिक किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्वीट पोटॅटोची पोळी म्हणजे रताळ्याची पोळी किंवा दसमी। तर आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेले रताळे त्याचे काप करून घेतलेले आहेत। एक वाटी अर्धा वाटी गूळ, एक वाटी स्वीट पोटॅटो आणि आपल्याला त्याला मिक्सर मध्ये खूप अर्धा कपच पाणी टाकायचे। गुळाला नंतर पाणी सुटतं आणि त्याच्या 2 शिट्टी करून घ्यायची। ते खूप छान मऊ आणि सॉफ्ट होऊन जातात। तर आपल्याला त्याला नंतर स्मॅश करून घ्यायचं आहे। तर बघा, छान खूप स्मॅश झालेला आहे। पाणी जर जास्त झालं तर आपल्याला पीठ जास्त घ्यावं लागेल, त्याच्यासाठी कमीच घेतलेलं आहे। एकदम छान शिऱ्यासारखं होतं। एक वाटी मी गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ, थोडंसं चवीपुरतं मीठ, 2 चमचे तूप, 1 चमचा बडीशोप आणि आपल्याला जो बनवलेला स्मॅश आहे बटाट्याचा आणि गुळाचं तर आपल्याला ते टाकायचं आहे। ते शिरा बनतो खूप छान आणि सॉफ्ट होतं। आपल्याला छान मळून घ्यायचं आहे, हलक्या हाताने मळून घ्यायचं। जर तुम्हाला पाणी लागेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही पाणी वापरू शकता किंवा दूध वापरायचं, म्हणजे आपले छान मऊ आणि कडक होणार नाहीत। तर आपल्याला इथे थोडंसं 2 चम्मच तूप लावून छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि इथे रेस्टसाठी छान पीठ तयार होण्यासाठी आपल्याला इथे 5 मिनिटं ठेवायचं आहे। तर छान भिजतं पण हे पीठ। तर बघा, हे छान भिजलेलं आहे पीठ। आपल्याला पाहिजे त्या आकाराची उंडी घेऊन आपल्याला ही पिठाचा वापर न करता फक्त तेल लावून पेपरवर किंवा कोळपटा आपण ही लाटू शकतो। थोडीशी जाडसर ठेवायची, खूप खुसखुशीत आणि मस्त अशी आपली पोळी तयार होते। याला तुम्ही प्रवासामध्ये 8 दिवस पण स्टोर करू शकता किंवा घेऊन जाऊ शकता। हे खूप गोड आणि मस्त लागते ही पोळी। लेकरांना डब्यासाठी टिफिनसाठी पण तुम्ही ट्राय करू शकता। तर आपल्याला जर आपण तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे, तुम्ही बडीशोपाऐवजी विलायची पण वापरू शकता। आपल्याला तूप लावून ही मस्त अशी पोळी भाजून घ्यायची आहे कमी गॅसवरती। सर्व बाजूनी तूप लावून दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खरपूस अशी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की ट्राय करा आणि सांगा तुम्ही याला काय म्हणतात। मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। 2 पोळ्या मॅच झालेल्या आहेत बघा, दिसायला पण खूप छान दिसते। याला कलर छान येतो गुळ वापरल्यामुळे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स।